नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रतिमाला कळणार आहे की सायली ही तिची खरी मुलगी आहे. आता हे नक्की कसं घडणार आहे, चला जाणून घेऊया. त्याआधी मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. होतं असं की आता तन्वी ही तिच्या मैत्रिणीला म्हणजेच साक्षीला भेटण्यासाठी जाते आणि ती साक्षीला सांगत असते की बघ, आता आपली साईड घेणारा महिपत म्हणजे तुझे वडील आणि नागराज दोघंही जेलमध्ये आहे. आता आपल्याकडून एकही चूक होता कामा नये. जर आपल्याकडून थोडी जरी चूक झाली ना, तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. तर इथे आता साक्षी म्हणते पण आता करायचं काय. तर तन्वी म्हणते आता प्रत्येक एक पाऊल टाकताना खूप विचार करून टाकायचा. त्यानंतर तन्वी घरी जाते. घरी गेल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडमध्ये आणि तिच्यामध्ये खूप जोरदार भांडण होतं. तर तन्वी अक्षरशः त्याच्यावरती सुरी घेऊन धावते. तो कसाबसा तन्वीला साक्षीला शांत करतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सायली स्वयंपाक करत असते आणि अचानक सायलीचा हात भासतो. सर्वजण सायलीला म्हणतात अरे अगं लक्ष देऊन काम करत जा ना, आणि ते तिला डायनिंग टेबलवरती आणून बसवतात. आणि तेवढ्यातच प्रतिमा तिथे जाते आणि सायलीला म्हणते अगं लक्ष देऊन काम करायचं ना गं बाळा, किती हात भाजलाय. आणि ती अलगद तिच्यावर हातावरती फुंकर घालत असते आणि म्हणते तू पण ना तन्वी असं गोंधळेपणा करतेस ना, तर मला खूप काळजी वाटते. आता सायलीला प्रतिमा तन्वी म्हणलेली असते आणि हे ऐकून जणांना खूप शॉक बसलेला असतो. सर्वजण चकितच झालेले असतात. आता या मायलेकींचं नातं सर्वांसमोर येईल का नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.